आई किती दिवसांनी आलीस ग माझ्या घरी. हो ग. तुला वेळच मिळत नाही माझ्याकडे यायला, खरं सांग. अगं बरेच दिवस म्हणते येते. अगं बरी आठवण बघ, ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर लोणचं मी हाताने माझ्या करून आणलेले, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी खाते. आणि काय आहे ग पूनम बघ, आता आईने मुलीकडे जायचं म्हणजे मुलीचं आईचं एक माहेरपण आहे ते या वयामध्ये. आणि तुला ती भोपळ्याची माहिती आहे का ग गोष्ट? अगं माहिती ना ती. अगं ती भोपळ्याची. भोपळ्याची म्हातारी आई खरं तू आहेस. तू सांगू नको मला आता गोष्ट. हो ग, हो म्हणजे बरोबर आहे. तुझ्या आयुष्यात वाघ आला, सिंह आला, लांडगा आला आणि मग तुला लेकीच्या घरी जायचं होतं, तूप रोटी खायची होती. नक्कीच. आता किती उशीर झालाय माझ्याकडे यायला तूप हो रोटी ग, खायला. आता सगळे हाडं ती म्हातारीची हाडं त्या सगळ्या शिवाणी वाघाणी लांडग्यानी खाल्लीत ग. अगं पण हे सगळं मिथक आहे ग. म्हणजे हे मिथक म्हणजे ही फक्त ही पौराणिक गोष्ट आहे. आता वास्तवात तसं ते म्हटलं तर आता काळही बदलला, म्हातारी बदलली, आता तसं तेवढंसं राहिलेलं नाही बघ थोडं असं आहे. आणि म्हणून मला आता तरी पण असं वाटलं मला, तरी पण या युगातही वाटतं ग या की जावं, लेकीकडे जावं, 4 दिवस राहावं, नातवंडांमध्ये खेळावं किंवा बसावं. आपल्या घरी नातवंड आहेतच की, असं नाही आहे. पण नाही, ती भोपळ्याची म्हातारीची गोष्ट आहे ना, ती आता तू म्हणलीस ना ते मिथक, तर ते मिथक मी शोधलंय बरं का. म्हणजे काय होतं आई माहिती आहे का, की भोपळ्याची म्हातारी म्हणजे स्त्री जीवन आहे बरं का, तू लक्षात घे. हो नक्कीच की. आणि म्हणजे त्या भोपळ्यातल्या म्हातारीला खूप छान आयुष्य जगायचं असतं. लेकीच्या घरी बरोबर. जायचं म्हणजे काय, तर छान आयुष्य जगायचंय बरोबर. आणि निवांत राहायचंय. पण तिच्या आयुष्यात या निवांत वेळ येतच नाही ग. म्हणजे नाही. कसं सांगू का तुला, माहेरी असताना ती आता लेकीच्या घरी निघाली म्हणजे आनंद शोधायला ती निघालेली आहे. अगदी बरोबर. पण पहिला वाघोबा कोण आहे तिचा, तर तिचं माहेर आहे. माहेर आहे. की तिथं तिला अनेक बंधनं असतात. असं बघायचं नाही, तसं करायचं, हे करायचं नाही, ते करायचं. त्या बंधनातनं ती त्या वाघाच्या तावडीतनं माहेरातून कशी बशी बाहेर पडते की लगेच सिंह तिच्या पुढे येतो. अगदी बरोबर. आई सिंह म्हणजे कोण माहितीये का, हे आमचं सासर. अगदी अगदी बरोबर आहे. सुनेची जबाबदारी, मुलांची बरोबर जबाबदारी, आहे. नवऱ्याची जबाबदारी, आणि मग हा सिंह तर तिला अगदी दरडावून ठेवलेला असतो. अगदी आणि बरोबर मग आहे. नंतर काय होतं माहितीये का, मग लांडगे येतात. लांडगे म्हणजे आमचीच मुलं ग, पण आता मुलं माहितीत ना. मग या लांडग्यांच्या तावडीतून तिला कधीतरी असं वाटतं की लेकीच्या घरी जायचंय, म्हणजेच आनंद शोधायचा आहे. हो. पण तो आनंद शोधण्याच्या नादात तिची गात्र सगळी शिथिल झालेली असतात आणि ती म्हातारी मग अशी शिथिल होऊन लेकीच्या घरी आनंदाच्या शोधात येते. बरोबर की नाही? अगदी बरोबर. आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलेली आहे. येत जा गाई. 4 दिवस का येत होईना, जा. आपण मी मस्तपैकी राहीन आता, छानपैकी खाऊ पिऊ घाल मला मस्त. आता पण माघारी त्या वाघ सिंहाकडे जायचं नाही. अजिबात जाणार नाही ओके. बघ. अजिबात.